माझा उपक्रम हुशार व्हायचे मला। मी श्रीमती पळे एस दीप प्राशा पिंपळाबुद्रुक। हा माझा दुसरीचा वर्ग आहे। माझ्या वर्गामध्ये मी गेल्या वर्षीपासून गोष्टीचा तास हा उपक्रम घेते। आणि मुलांनो, आपण गोष्ट ऐकताना काय म्हणतो? चला चला गोष्ट ऐकूया। तर आपण मागच्या वर्षी खूप गोष्टी ऐकल्या, कविता ऐकल्या आणि माझ्या विद्यार्थ्यांनी काल एक दोन गाणी ऐकवली आहेत। कोणती गाणी होती ते? सशाची। पहिलं गाणं काय होतं? ससा ससा कापूस जसा त्याने कासवाची पैज लावली। आणि दुसरं गाणं कोणतं होतं? ससा कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला कसा। तर आव्हान एक देणार आहे मी, ऐकलेली गोष्ट स्वतःच्या भाषेत लिहिता आणि वाचता येणे। आपण पहिल्या गाण्यामध्ये ससाने कासवाची पैज लावलेली आहे। तर माझ्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट स्वतः लिहिलेली आहे आणि इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कविता गोष्टी कथा लक्षपूर्वक ऐकून स्वतःच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत सांगता येतातच, परंतु मी त्यांना जास्तीचं आव्हान दिलंय, ही गोष्ट लिहायची आहे। तर माझ्या विद्यार्थ्यांनी शिवानी जाधव ही तिची गोष्ट लिहून दाखवलेली आहे, वाचून दाखवणार आहे। माझे नाव शिवानी लक्ष्मण जाधव। एक ससा आणि एक कासव होते। ससा आणि कासव मित्र झाले होते। एके दिवशी ससा आणि कासव धावण्याची शर्यत लागली होती। ससा जोराने धावू लागला, कासव हळूहळू चालू लागला। मग लागल्यावर ससा धावून दमला, त्याने एका झाडाखाली झोपे गेला। मग ससा येऊन हळूहळू जाऊन शर्यत जिंकली। कासवाने उठला ससा, सस्याने काय सस्याने शर्यत कासवाने जिंकली आहे। धन्यवाद। आणखी कोण वाचून दाखवेल लिहिलेली गोष्ट? एक होता ससा, एक होता कासव। सस्यानं म्हणलं तर कासवाला म्हणलं तर शर्यत लावूया। मग कासव म्हणतो चल, शर्यत लागली। ससा जोरात धावू लागला आणि कासव हळूहळू चालू लागला। धावता धावता त्याला झोप लागली की झोपतो आले होते। ससा हळूहळू जाऊन शर्यत जिंकतो। रात्र झाल्याची झाडाचं पान पडतं खाली, ते उठून बघतो तर रात्र झाली की धावत जातो, त्या कासव जिंकलेला असतो। धन्यवाद। अशा पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांनी गोष्ट ऐकलेल्या गाण्यातून लक्षपूर्वक ऐकून त्याच्यावरती स्वतःच्या भाषेमध्ये गोष्ट लिहिलेली आहे आणि ते त्यांनी आव्हान त्यांचं पूर्ण केलेलं आहे।